अहिल्यानगरमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अहिल्यानगरच्या केडगावमध्ये ही घटना घडली। या ठिकाणी चौघांनी महिलेवर सामूहिक अत्याचार करून अमानुष मारहाण केली। जुन्या वादातून ही घटना घडली। महिलेवर एकाने लैंगिक अत्याचार केला तर इतर तिघांनी या महिलेला बेदम मारहाण केली। या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये खळबळ उडाली आहे। या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगरच्या केडगाव भागातील दूधसागर सोसायटीमध्ये ही घटना घडली। जुन्या भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीने या महिलेवर लैंगिक अत्याचार केले तर तिघांनी या महिलेला बेदम मारहाण केली। मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। डाळखुश काळे, अक्षय काळे, विनेश काळे आणि मोनेश चव्हाण अशी आरोपींची नावे आहेत। या चारही आरोपींविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी डाळखुश काळे या आरोपीला ताब्यात घेतले आहे, तर इतर तिघे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडित महिला हे एकमेकांचे नातेवाईक आहेत। मागील भांडणाच्या कारणातून मनात राग धरून आरोपींनी हे कृत्य केले आहे। या घटनेत महिलेला मारहाण करण्यात आली असून तिच्यावर सध्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पीडित महिला विवाहित असून तिला मुले देखील आहेत। या प्रकरणातील मुख्य आरोपी डाळखुश काळे हा आहे। पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे, तर इतर तिघे आरोपी सध्या फरार आहेत। त्यांच्या शोधासाठी जिल्ह्याबाहेर पोलीस पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी दिली आहे। या घटनेमुळे अहिल्यानगरमध्ये खळबळ उडाली आहे। पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत। पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले की डाळखुश काळेच्या कुटुंबातील मुलीचे पीडित महिलेच्या दिरासोबत लग्न झाले होते। तिला व्यवस्थित नांदवत नसल्यामुळे याच कारणावरून या दोन्ही कुटुंबांमध्ये पूर्वीपासून वाद सुरू आहेत। हे सर्व एकमेकांचे नातेवाईक आहेत। याचाच राग मनात धरून आरोपींनी महिलेवर अत्याचार करून तिला अमानुष मारहाण केली।